गोष्टी होणार आहेत. आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब, सहसचिव बंदरे व गृह विभाग मंत्रालय मुंबई यांचं आगमन झालेलं आहे. धम्मपीठावर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आदरणीय खरात साहेब, खरात साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपस्थितांना विनंती करतो की एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या खरात साहेबांचं या ठिकाणी स्वागत व्हावं. आपल्या समाजामधून मंत्रालयापर्यंत पोचलेले आदरणीय सिद्धार्थ खरात साहेब केवळ अधिकारी म्हणूनच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचं मोठं योगदान आहे. जो विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे, भोंडच्या संदर्भानं ज्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही डॉक्युमेंटरी बनवली त्यावेळेस पुरुषोत्तम बोर्डे साहेब आमच्यासोबत उपस्थित होते आणि आदरणीय खरात साहेब त्यावेळेस अर्धा तास आमच्याशी फोनवर बोलले होते आणि हा विषय खऱ्या अर्थानं रेटून धरण्याचं काम आदरणीय सिद्धार्थ खरात साहेबांनी त्यावेळेस केलं होतं. आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भंडार साहेब पण सर साहेब उपजिल्हाधिकारी पुणे यांचं सुद्धा धम्मपीठावर आगमन झालेले, त्यांचं सुद्धा टाळ्या वाजून आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. काय म्हटलं? मी माझ्या विषयाला या ठिकाणी विराम देतो. आपला जास्त वेळ या ठिकाणी न घेता आपला ठरलेला जो नियोजित कार्यक्रम आहे, आदरणीय भिक्षुगणांचं भोजन होईपर्यंत आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं भूकनायक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वात ही धम्मपरिषद होते आहे. या सत्कार प्रास्ताविक या ठिकाणी करावं, भूमिका मांडावी. सतीश भाऊ पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्कार समारंभाची भूमिका या ठिकाणी मांडावी. आदरणीय सतीश भाऊ पवार. शांती सेनानी, करुणेचा महासागर, तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा बहुजन विचारधारेच्या मालिकेतील ते सर्व महापुरुष ज्यांच्या त्याग समर्पणामुळे आम्ही सर्व इथपर्यंत पोहोचलो, त्या सर्व मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित मंत्रालयीन सचिव तथा उत्तम प्रशासक व ज्यांची सामाजिक बांधिलकी आम्ही सदैव ऐकून आहोत. साहेब, मी बऱ्याच वर्षापासून आपणास फॉलो करत आहे. आपला सिंदखेडराजाला कॉलेजच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता, तिथे मी येऊन आपणास भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अमरावतीला आपली भेट झाली होती, परंतु काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणी म्हणा किंवा आपला सुसंवाद झाला नाही, त्यामुळे आपले काही विषय पुढे गेले नाही. म्हटलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं का भेटणं, आपण ती पुसटशी रेषा बाजूला करून आपण पुन्हा भेटूया असे आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब, तसेच आमच्या खऱ्या अर्थानं पंचक्रोशीतील मातीचं नाव जर महाराष्ट्रामध्ये नेलं असेल, पंचक्रोशी म्हणतं बरं का, म्हणजेच आमचं डोंगर खंडाळा, आमचे युवकांचे यूथ आयकॉन आदरणीय डेप्युटी कलेक्टर माननीय सिद्धार्थजी भंडारे साहेब आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक. खऱ्या अर्थानं साहित्य चळवळ काय असते, ती कशी असावी, त्यामध्ये समाजाला काय दिशा द्यावी, त्या साहित्याला खऱ्या अर्थानं ती धार देणारे, तसेच ज्यांच्याकडे पाहताना ते पुरुष जरी असले तरी मायेचा वात्सल्याचा गंध येतो, असे आमचे आदर्शवत पितृतुल्य नारायणजी येळगावकर साहेब. तसेच आमचे ज्यांनी पूर्ण हयात भारतीय सैन्यामध्ये घातली व त्यानंतर महसूलमध्ये आता परत नव्याने जॉईन झाले. असं म्हणतात की सैन्यातला माणूस हा मातीत जाईपर्यंत थकत नसतो, असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि नुसतं बोलण्यातूनच नाही तर त्यांच्या कृत्यातून त्यांनी समग्र बुलढाण्याच्या समाजासमोर एक आदर्श उभा केला. सर, इथे खेदाने सांगावंसं वाटते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस पक्ष संघटना चळवळीचा विषय येतो त्यावेळेस
ज्या बाबासाहेबांना दिसल्या नाही अशा काही जाती उपजाती इथल्या काही महापुरुषांना दिसतात, ज्यांनी फार मोठे गतिरोधक समाजासमोर विकासाच्या मध्ये उभे केले आहेत. परंतु त्या सर्व बाबींना छेद देऊन या पोट जातींचं ध्रुवीकरण कसं करावं हे आपल्या कृत्यातून दाखवून दिलं व आपल्या मुलाचा आदर्श विवाह केला, असे आमचे मित्र आदरणीय लक्ष्मणजी साळवे साहेब. तसेच आम्ही पाहत आहोत एकंदरीत बाबासाहेबांची जयंती म्हटलं की आता विचारवंतांना तिथे थारा नाही, शिवजयंती म्हटलं की विचारवंतांना थारा नाही. डीजेमय हे सर्व वातावरण झालेलं आहे. माझा डीजेला 100% विरोध आहे. आता मला युवक बहिष्कृत करून टाकतील, सध्यावेळेस ठराव पास करतील की आता सतीश पवार आमचा राहणार नाही. परंतु कळत न कळत या आवाजामध्ये, या गोंधळामध्ये, या जल्लोषामध्ये आमच्यातल्या वैचारिक लिडरशिप आम्ही बाजूला टाकतो की काय, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे. परंतु या सगळ्यांच्या मागे जाऊन ज्यावेळेस आम्ही विचार केला की खरं कारण काय होत आहे, तर सुशिक्षित मुलांचे बेरोजगारीचे प्रश्न या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत आणि त्यांना पाहिजे तसा सूर गवसला नाही. म्हणून प्रस्थापितांच्या देणगीवर, प्रस्थापितांच्या योगदानावर या ठिकाणी जे काही प्रोग्राम राबवले जातात आणि हे फिरकतात, त्यामुळे आपण पर्यायी व्यवस्था उभी केली पाहिजे. आणि त्या पर्यायी व्यवस्थेचं या जिल्ह्यातलं उद्योजक क्षेत्रातलं एक मोठं नाव अमोलजी हिरोळे साहेब आणि त्यांचे सुपुत्र उद्योजक क्षेत्रातलं, ज्यांचं आज आपण जर पाहिलं समृद्धी हायवे असो किंवा बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही परिसर असो, असं शहर नाही त्या ठिकाणी अमोल हिरोळेचं किंवा त्यांच्या सुपुत्राचं नाव नाही. आणि आता नुकतंच त्यांनी हॉटेलिंग व्यवसायामध्ये सुद्धा पदार्पण केलेलं आहे आणि एक मोठी समाजाची ॲसेट म्हणून समाजासमोर एक आदर्श उभा केलेला आहे. त्यांच्या रूपाने समाजातील मुलांना एक उद्योजक व्यवसायामध्ये झेप घेण्याची दिशा मिळावी असं एक मॉडेल या जिल्ह्यामध्ये आहे, असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर अर्चित हिरोळे साहेब. तसेच आमच्या भगिनी, धम्म भगिनी ज्या सैन्यामध्ये कार्यरत आहेत, आज काही कारणास्तव त्यांना सुट्टी मिळाली नाही. फोनवर त्यांचं बोलणं झालं तर म्हणजे दादा मला माफ करा, या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहिले असते, परंतु माझ्या ड्युटी लागलेल्या आहेत आणि दुसऱ्या वेळेस मात्र मी आवर्जून उपस्थित राहील. आईला मी तुमच्याकडे पाठवतो. अशा सेवेत असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केलं, अशा आमच्या भगिनी कॅप्टन मोनिका साळवे, DYSP CRPF या सर्वांना, तसेच उपस्थित जिल्हाभरातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी काही धम्म बांधव उपस्थित झालेले आहेत. या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा जय हिंद. इतिहासाचे जे संशोधक आहे आदरणीय अजय पडघाण सर, मागे तुमचा आणि त्यांचा खरंच साहेब संपर्क आला होता, आपणास आठवत असेल. आपण बोनला भेटही दिली होती, काही डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केली होती. पुढे नंतर त्याचं काय झालं मला पुरेशी कल्पना नाही. परंतु ज्यांनी हे पूर्ण साहित्य विथ एव्हिडन्स पुराव्यानिशी जतन केलंय असे पडघाण सर यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की हा जो बुलढाणा आहे हा खऱ्या अर्थाने बुलढाणा नसून हा बुद्ध ठाणा आहे. आणि या बुद्ध ठाण्यामध्ये बुद्धांचं अस्तित्व लोकसंख्येच्या तुलनेत जर पाहिलं तर किमान 3 आमदार, 1 खासदार आणि 1 शिक्षक पदवीधर संघाचा सुद्धा आमदार, एवढे सगळे निवडून आणण्याची ताकद एकट्या बुलढाण्यामध्ये आहे, केवळ बौद्धांनी बौद्धाला मत दिल्याच्या ताकदीवर. बघा, मी थोडासा संकुचित होत आहे, परंतु ही बौद्ध धम्मपरिषद असल्या कारणाने बुद्धिस्ट वेलफेअर याच्यावर माझं बोलणं जास्त आवश्यक आहे. बोलणार नाही, काही मर्यादा आहेत, काही आचारसंहिता आहेत, परंतु मला बोलल्याशिवाय पर्याय नाही. कारण मी स्वतःहून हा खरतड प्रवास निवडलेला आहे. या रस्त्याने जायचं आहे, बऱ्याचशा टीका टिप्पणीचा सामना करायचा आहे आणि निवडलाय तो मागे फिरण्यासाठी नाही. त्यामुळे काही बाबी मला तुमच्या समोर टाकावं लागणार आहेत. संध्याकाळी सगळे रेकॉर्ड मी आपल्याकडे देईल की साहेब गावानी आहे, पंचायत समिती सर्कलनी आहे, जिल्हा परिषद सर्कलनी आहे, इथल्या विधानसभेच्या मतदारसंघानी आहे, आपल्या लोकांची इथली लोकसंख्या कशी आहे. एक दुसरी गोष्ट की हे जिल्ह्याचं शहराचं ठिकाण असताना, जिल्ह्याचं मुख्यालय असताना जवळपास या शहरामध्ये 2 ते 2.5% लोक असे आहेत की ज्यांची इथल्या मतदार यादीत सुद्धा नावं नाहीत. बघा, मागच्या वेळेत सुंदरखेड ग्रामपंचायतला आम्ही निवडणूक लढली. सुंदरखेड ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढताना 84 मतांनी फक्त आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, जे बुलढाण्याच्या राजकारणाचं प्रवेशद्वार आहे तिथे 84 मतांनी. आणि दुर्दैव असं की तिथं 1600 मतदार असे सापडले ज्यांचं मतदार यादीत नाव नाही.
करावं लागेल. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनाचा आहे. त्यासाठी आम्हाला मायक्रो प्लॅनिंग करून थोडं समोर निघावं लागेल. म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की या ठिकाणी ही सुशिक्षितांची वसाहत आहे. जरी बाहेरच्या जिल्ह्यातून आले तरी हा जिल्हा एक बुद्धांचा बुद्धिस्ट कल्चरचा ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. आपण सर्वांनी या व्यवस्थेच्या परिवर्तनामध्ये माझ्या व इतर लढाऊ जे काही कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करत आहे सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आपण या ठिकाणी साथ सहकार्य द्यावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. आणि खऱ्या अर्थाने हा पडगाण सरांच्या सांगण्याप्रमाणे हा बुद्ध ठाणा आपण येत्या काही काळामध्ये आपल्या समाजाला बहाल करावा तर इथे काहीतरी क्रांती होईल. बरेचसे ठराव देखील या ठिकाणी पास केलेले आहेत. त्या ठरावासंदर्भात आता घ्यायचे ते ठराव आपण